नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण या प्रश्नांचं केलेलं आहे, जे सर्व स्पष्टीकरण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला घेतलेला बघा आपण, कोलोरॅडो हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या खंडात आहे? कोलोरॅडो हा प्रश्न 2024च्या पोलीस भरतीत विचारण्यात आला होता। तर याचं उत्तर आहे उत्तर अमेरिका। पर्याय क्रमांक बी, उत्तर अमेरिका खंडामध्ये कोलोरॅडो हे वाळवंट। ठीक आहे। या ठिकाणी वाळवंटावर आणखी कोणता प्रश्न विचारला येतो बघा, एक प्रश्न विचारला येतो, टकलामकान हे वाळवंट कोणत्या देशात आहे? टकलामकान। तर मित्रांनो, हे जे वाळवंट आहे ते चीन या देशामध्ये आहे। त्यानंतर जगातील सर्वात मोठे शीत वाळवंट, शीत म्हणजे थंड वाळवंट कोणते आहे? तर अंटार्क्टिक। ठीक आहे, अंटार्क्टिक वाळवंट हे जगातील सर्वात मोठे शीत किंवा थंड वाळवंट आहे। त्यानंतर जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट कोणते आहे? तर सहारा हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे, जे आफ्रिका या खंडामध्ये आहे। आशियातील सर्वात मोठे वाळवंट जर प्रश्न विचारला तर दोन संदर्भ आढळतात, एक अरेबियन वाळवंट आणि गोबी वाळवंट। ठीक आहे, तर दोन्ही लक्षात ठेवायचं आहे, अरेबियन आणि गोबी हे संदर्भ आढळतात आशियातील सर्वात मोठ्या वाळवंटाबाबतीत। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? कोलोरॅडो हे जे वाळवंट आहे ते उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे बघा, जम्मू काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? कोण बनलेले आहेत मित्रांनो? ओमर अब्दुल्ला। पर्याय क्रमांक सी, ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत। मित्रांनो, एक प्रश्न याच्यावर रिलेटेड विचारला जातो, कलम 370 कशा संबंधित आहे? तर बघा, जम्मू काश्मीरला जो काही विशेष दर्जा देण्यात आलेला होता, म्हणजे जम्मू काश्मीरची एक वेगळीच राज्यघटना होती। भारताचं संविधान जम्मू काश्मीरवर लागू होत नव्हतं, कोणत्या कलमान्वये? तर 370 हे जे कलम आहे, या कलमान्वये हे सर्व या सर्व बाबी लागू करण्यात आल्या होत्या। ठीक आहे, तर 370 कलम कशाशी संबंधित आहे? जम्मू काश्मीरशी संबंधित आहे। 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरवर आपल्या भारताचं संविधान लागू झालेलं आहे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? ओमर अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री आहेत। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, नायब सैनी किंवा नायब सिंग सैनी हे जे आहेत ते हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत सध्याचे। ठीक आहे, नायब सिंग सैनी हे हरियाणाचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, कनिष्काची राजधानी खालीलपैकी कोणती होती? कनिष्काची राजधानी मित्रांनो, या ठिकाणी पेशावर किंवा त्यालाच पुरुषपूर असं म्हटलं जातं। ठीक आहे, पर्याय क्रमांक ए, पेशावर किंवा पुरुषपूर, दोन्ही लक्षात ठेवा। कनिष्काची राजधानी पेशावर किंवा पुरुषपूर। ठीक आहे, या ठिकाणी पर्यायामध्ये बघा बदामी आहे, बदामी किंवा वतापी। बदामी किंवा वतापी ही जी राजधानी आहे ती चालुक्यांची राजधानी होती। चालुक्यांची राजधानी कोणती? बदामी किंवा वतापी। चालुक्य घराण्याचा संस्थापक कोण? तर पुलकेशी पहिला। पुलकेशी पहिला यांनी चालुक्य घराण्याची स्थापना केली, त्यांची राजधानी बदामी किंवा वतापी। त्यानंतर पैठण, पैठण ही किंवा यालाच प्रतिष्ठान असं म्हटलं जायचं। ठीक आहे, पैठण किंवा प्रतिष्ठान ही सातवाहन घराण्याची राजधानी होती। सातवाहन घराण्याचा संस्थापक विचारला तर सिमुख, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बऱ्याच वेळेला। सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण? तर सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता, त्यांची राजधानी होती पैठण किंवा प्रतिष्ठान। त्यानंतर पाटलीपुत्र आहे ऑप्शनमध्ये, पाटलीपुत्र यालाच आता पटना असं म्हटलं जातं, तर ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती। पाटलीपुत्र ही मौर्य घराण्याची किंवा साम्राज्याची राजधानी होती। संस्थापक कोण? तर चंद्रगुप्त मौर्य। मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? चंद्रगुप्त मौर्य। ठीक आहे, सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। आपलं मूळ उत्तर काय? कनिष्काची राजधानी पेशावर किंवा पुरुषपूर। त्यानंतर प्रश्न आहे, पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य केरळ राज्यात आहे। पर्याय क्रमांक डी, केरळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। केरळ संबंधित जे काही करंट फॅक्ट आहेत, करंट अफेअर्सवर विचारले जाऊ शकतात, तर राजधानी विचारली जाऊ शकते थिरुवनंतपुरम, सध्याचे मुख्यमंत्री विचारले जाऊ शकतात पिनराई विजयन, सध्याचे राज्यपाल विचारले जाऊ शकतात राजेंद्र आर्लेकर। ठीक आहे, तर आपलं मूळ उत्तर आहे पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य केरळ राज्यात आहे। मध्य प्रदेशमध्ये दोन मोस्ट रिपीटेड आहेत कोणते? कुनो व कान्हा। ठीक आहे,
अभयारण्य कोणते? कुनो व कान्हा हे जे आहेत ते मध्य प्रदेशमध्ये आहेत. हे वारंवार परीक्षेत विचारले जातात. त्यानंतर राजस्थानमधील आहे बघा भरतपूर, हे जे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान आहे ते वारंवार परीक्षेत विचारलेले आहे. राजस्थानमधील भरतपूर या ठिकाणी आहे. ठीक आहे. आसाममधील एक विचारलं जातं बघा काझीरंगा. ठीक आहे. एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे काझीरंगा, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र शासन कोणता दिवस घर घर संविधान म्हणून साजरा करत आहे किंवा करणार आहे? तर मित्रांनो 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो महाराष्ट्र शासनाने घर घर संविधान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे. ठीक आहे. 26 नोव्हेंबर. मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकृत केले. ठीक आहे. त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून हे स्वीकृत केलेले संविधान अंमलात आले भारतामध्ये. ठीक आहे. हे दोन्ही प्रश्न सेपरेटली विचारण्यात आलेले आहेत. भारताचे संविधान सभेने केव्हा स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949. ते लागू केव्हा झाले? 26 जानेवारी 1950. या ठिकाणी 15 जानेवारी ऑप्शनला आहे बघा. तर 15 जानेवारीला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर 26 जुलै कारगिल विजय दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर प्रश्न आहे कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा चौथा भारतीय फलंदाज कोण बनलेला आहे? कोण बनलेला आहे? तर विराट कोहली. पर्याय क्रमांक सी, विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा चौथा भारतीय फलंदाज बनलेला आहे. याच्यावर आणखी एक प्रश्न कोणता विचारला जाईल? 300 एकदिवसीय इंटरनॅशनल मॅच खेळणारा 300 एकदिवसीय इंटरनॅशनल क्रिकेट मॅच खेळणारा विराट हा कितवा भारतीय फलंदाज बनलेला आहे? तर 7वा. ठीक आहे. 7वा फलंदाज बनलेला आहे जो 300 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळलेला आहे भारतासाठी. 7वा. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी जोड्यात बघा बलूत दया पवार, एकच प्याला राम गणेश गडकरी, झोंबी आनंद यादव, मृत्युंजय व्यंकटेश माडगुळकर. या पर्यायांपैकी मृत्युंजय व्यंकटेश माडगुळकर ही चुकीची जोडी असल्यामुळे पर्याय क्रमांक डी मृत्युंजय व्यंकटेश माडगुळकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मृत्युंजय ही जी कादंबरी आहे ती व्यंकटेश माडगुळकर यांची नसून शिवाजी सावंत यांची आहे. शिवाजी सावंत. ठीक आहे. मोस्ट रिपीटेड कादंबरी आहे मृत्युंजय. ओके. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बलूत दया पवार योग्य आहे, एकच प्याला राम गणेश गडकरी योग्य आहे, झोंबी आनंद यादव ही देखील योग्य आहे. तर मित्रांनो ही जी चारही पुस्तकं आहेत ती पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात येतात. त्यानंतर प्रश्न आहे गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? तर दिलेल्या पर्यायांपैकी ग्रामसभा. पर्याय क्रमांक डी ग्रामसभा ही गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता असते. ग्रामसभेमध्ये सर्व प्रौढ मतदारांचा समावेश होतो. म्हणजेच 18+ वय ज्यांचं असेल, 18 वर्ष पूर्ण ज्यांचं वय असेल त्या सर्व मतदारांचा समावेश ग्रामसभेमध्ये होतो आणि हीच गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता असते. मित्रांनो सरपंचाची निवड अगोदर सदस्यांद्वारे ग्रामपंचायत सदस्यांद्वारे केली जायची, परंतु आता थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्यात येते. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 97व्या ऑस्कर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरलेला आहे? कोणता ठरलेला आहे मित्रांनो? तर अनोरा हा जो चित्रपट आहे तो 97व्या ऑस्कर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे. अनोरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जर विचारलं तर सीन शेखर. मित्रांनो नावामध्ये जर चूक असेल तर करेक्शन करून घ्या. तर सीन नाव आहे त्या दिग्दर्शकाचं, सीन. ठीक आहे. त्यानंतर अभिनेता जर विचारलं तर अँड्रियन ब्रॉडी किंवा अँड्रियन ब्रॉडी हा जो आहे तो 97व्या ऑस्कर पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे. हे दोन्ही प्रश्न
पोलीस भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो, भारताकडून कोणत्या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलेलं होतं ऑस्कर पुरस्कारासाठी, हा जर प्रश्न विचारला तर अनुजा हे उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, अनुजा या चित्रपटाचं नामांकन करण्यात आलेलं होतं 97व्या ऑस्कर पुरस्कारासाठी. हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. छावा हा सध्या भारतामध्ये तसेच जगामध्ये गाजलेला चित्रपट आहे. याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर दिग्दर्शक विचारले जाऊ शकतात छावाचे कोण आहेत तर लक्ष्मण उतेकर. नायक विचारलं तर विकी कौशल. नायिका विचारली तर रश्मिका मंदना. आणि जर खलनायक विचारला औरंगजेबाच्या भूमिकेमध्ये तर अक्षय खन्ना. हे सर्व प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव कोणते बनलेले आहे. मित्रांनो, दुसरे पहिले नीट वाचायचा प्रश्न आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये गोंधळ करायचा नाही. महाराष्ट्रातील दुसरे विचारलेलं आहे तर शिरवाडे, नाशिकमधील शिरवाडे हे जे गाव आहे ते महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव बनलेले आहे. मित्रांनो, शिरवाडे हे कुसुमाग्रज यांचे गाव आहे. ठीक आहे, कुसुमाग्रजांचे गाव आहे शिरवाडे. हे महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव बनलेले आहे. या ठिकाणी पर्यायामध्ये आहे बघा पारपार. पारपार हे जे गाव आहे ते महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव बनलेले आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पारपार हे जे गाव आहे सातारा जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव विचारलं तर उत्तर द्यायचं आहे पारपार. त्यानंतर जर विचारलं महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव तर पारपोली उत्तर द्यायचं आहे. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर जर विचारलं महाराष्ट्रातील पहिले, या ठिकाणी दुसरे आहे बघा, जर विचारलं महाराष्ट्रातील पहिले कवितांचे गाव तर उबादांडा उत्तर द्यायचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आपलं मूळ उत्तर काय, महाराष्ट्रातील दुसरे कवितांचे गाव शिरवाडे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सायमन आयोगाची सदस्य संख्या खालीलपैकी किती होती. किती होती मित्रांनो, 7. पर्याय क्रमांक डी, 7 सदस्य होते सायमन आयोगामध्ये. ठीक आहे, त्यामध्ये एकही भारतीय नव्हता म्हणून या सायमन आयोगाचा विरोध करण्यात आलेला. मार्च 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आले होते. ठीक आहे, सायमन आयोगाविरुद्ध लाहोर येथील मोर्चाचे नेतृत्व कोणी केले असा जर प्रश्न विचारला तर लाला लजपतराय असं उत्तर द्यायचं आहे. याच मोर्चामध्ये यांच्यावर लाला लजपतराय यांच्यावर सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याने हल्ला घडवून आणला होता. सॉन्डर्स. ठीक आहे, पुढे या ब्रिटिश अधिकाऱ्याला भगतसिंग व राजगुरू या क्रांतिवीरांनी यमसदनी पाठवले होते. ठीक आहे, सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, उपराष्ट्रपतींना मिळणारे वेतन व भत्ते कोणत्या नात्याने मिळतात. तर मित्रांनो, उपराष्ट्रपतींना मिळणारे वेतन व भत्ते हे राज्यसभेचे अध्यक्ष या नात्याने मिळत असतात. उपराष्ट्रपती म्हणून त्यांना वेतन मिळत नसते, तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष या नात्याने त्यांना वेतन व भत्ते मिळत असतात. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. सध्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील पहिल्या EFIR म्हणजेच इलेक्ट्रॉनिक FIRची नोंद खालीलपैकी कोठे झालेली आहे. कुठे झालेली मित्रांनो, जम्मू काश्मीर. आपण पहिला प्रश्न पहिल्याच्यामध्ये बघितला बघा, जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री कोण तर ओमर अब्दुल्ला. तर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या इलेक्ट्रॉनिक FIRची नोंद झालेली आहे भारतामधील. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री व नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष यांची योग्य जोडी कोणती. मित्रांनो, दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत रेखा गुप्ता आणि विधानसभा अध्यक्ष बनलेले आहेत विजेंद्र गुप्ता. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत कमेंट करून सांगायचं आहे. रेखा गुप्ता या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत कमेंट करून सांगायचं आहे. सध्या भारतामध्ये 2 महिला मुख्यमंत्री आहेत, एक ममता बॅनर्जी आणि दुसऱ्या रेखा गुप्ता. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेबीच्या अध्यक्षपदी तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली. पर्याय क्रमांक डी, तुहिनकांत पांडे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न जर विचारला HMPV टास्क फोर्सच्या अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. HMPV जो काय व्हायरस आहे HMPV या संबंधी जे टास्क फोर्स नेमण्यात आलेले आहे त्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर पल्लवी सापळे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय, सेबीच्या अध्यक्षपदी तुहिनकांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे. कोणी लावलेला आहे मित्रांनो, अल्फ्रेड नोबेल याने डायनामाइटचा शोध लावलेला आहे. अल्फ्रेड नोबेल.
जर प्रश्न विचारला विद्युत दिवा किंवा विद्युत बल्बचा शोध कोणी लावला तर थॉमस एडिसन उत्तर द्यायचं आहे. जर प्रश्न विचारला विमानाचा शोध कोणी लावला तर राईट बंधू उत्तर द्यायचं आहे. जर प्रश्न विचारला गुरुत्वाकर्षण किंवा गतीचे 3 नियम यांचा शोध कोणी लावला तर आयझॅक न्यूटन हे उत्तर द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 16 प्रश्नांमध्ये आपण जवळपास 50 प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेतलेले आहेत. सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.